नमस्कार. आजचा ब्लॉग खरं तर एक खूप महत्वाची गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. अ, गेले काही दिवस झाले काही ब्लॉग्समध्ये तुम्ही माझे बघता आहात की मी सतत सातत्याने हे सांगते की आमची सध्या मेंटॅलिटी बरोबर नाहीये. मध्यंतरी माझे ब्लॉग्स सुद्धा आले नव्हते. एप्रिल महिन्यामध्ये अर्धा एप्रिल महिना जो होता तो माझे ब्लॉग्स आलेही नव्हते माझ्या चॅनलवरती. तर नेमकं असं काय घडलं होतं जे असं की ज्याच्यामुळे मी ब्लॉग्स टाकणं थोडं थांबवलं होतं. जितकेही ब्लॉग्स मी टाकलेले होते मध्ये एक दोन व्हिडिओज जे टाकलेले होते ते सगळे माझे स्केड्युल्ड होते, जे मी आधी स्केड्यूल करून ठेवलेले होते ते आपोआपच माझ्या चॅनलवरती दिसू लागले. आणि आणि सध्या म्हणजे आता थोडा आम्ही त्या गोष्टीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय. पण तेव्हा एप्रिल महिन्यात असं नेमकं काय घडलं की आमच्या घरातलं सगळं जे काही वातावरण होतं ते सगळं एकदम अचानकच बदललं. हसतं खेळतं वातावरण होतं, सगळं व्यवस्थित चालू होतं आणि असं नेमकं काय झालं की सगळं बदलून गेलं. गोष्टीच बदलल्या सगळ्या. आणि ज्यांना कुणाला माहिती असेल, आता माझ्या जिथे आम्ही राहतो अमृत सिद्धी सोसायटीमध्ये आम्ही राहतोय, तर त्या लोकांना मे बी बऱ्याच सगळ्यांना माहीतच आहे. पण ज्या लोकांना माहित नाहीये, ज्या व्ह्युअर्सला माहिती नाहीये की नेमकं काय घडलंय, तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत केला आहे की नेमकं काय झालं, आता सध्या आमच्या आयुष्यात काय चालू आहे, सध्या आमचे काय प्लॅन्स आहेत पुढे जाऊन. तर हे सगळं मी सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. दिनांक 12 एप्रिल 2026 या रोजी अ, माझे सासरे श्री घनश्याम रूपचंद चौधरी, राहणारे टिटवाळा, मूळ गाव आमचं फैजपूरचं आहे. आणि ते त्यांना त्या दिवशी संध्याकाळी देवाज्ञा झाली दुर्दैवाने. हे सगळं इतकं सडनली सगळं झालं, इतक्या सगळ्या गोष्टी क्विक झाल्या की आम्हाला काहीही करता आलं नाही त्या दिवशी. 12 एप्रिल हा रविवारचा दिवस होता. आणि त्या दिवशी आता हे सगळं कसं झालं हे सगळं मी तुम्हाला सांगते की नेमकं अचानकच असं काय घडलं. तर हे सगळं मी तुम्हाला सांगते की 12 एप्रिल 2026 हा रविवारचा दिवस होता आणि रविवारच्या दिवशी सगळे आम्ही घरी होतो. मला 2 दिवस सुट्ट्या होत्या आणि त्यासाठी मी प्लॅनिंग करत होती की आता आपल्याला आठवडाभरात काय करायचं आहे नेमकं. आणि संध्याकाळच्या दिवशी आमच्या सोसायटीमध्ये सध्या थोडा पाण्याचा प्रॉब्लेमही चालू होता. दरवर्षीच असतो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम हा चालूच असतो उन्हाळ्याच्या दिवसात. तर पाण्याचा प्रॉब्लेम चालू होता, वरची टाकी नेमकी भरत नव्हती आणि त्यासाठी मग ते नळी आणायला गेले होते. तर व्यवस्थित होतं सगळं, त्यांची हेल्थ वेल्थ सगळं व्यवस्थित होतं आणि काही नाही, सकाळपासून सगळं अगदी नीट व्यवस्थित चाललेलं होतं. फक्त ते नळी घेऊन आले आणि थोडं कुठेतरी घरात त्यांनी काम केलं की ह्या नळाला काहीतरी टोटी वगैरे लावण्याचं काम केलं. आणि ते बाजूला मग थोडं काहीतरी बसले, नळाला लावून बघितलं, काहीतरी माझ्या सासूबाईंना आईंना त्यांनी सांगितलं की हे नळीचं काहीतरी कर. मला इकडे मी बेडरूम मध्ये बसलेली होती त्याच्यामुळे मला फार काही माहित नव्हतं की त्यांचं तिकडे काय चाललेलं आहे गोष्ट. आणि ओमचे पप्पा सुद्धा त्याच गडबडीमध्ये होते, इकडनं तिकडे करत पाणी भरण्याच्या तयारीमध्ये की आपण असं करूया तसं करूया. आणि एकदमच सडनली मी काम करत असताना मी बेडरूम मध्ये ते कपड्यांचं वगैरे सगळं आवरत बसताना मला एकदम सडनली असा आईंचा किंचाळण्याचा आवाज आला. मी धावत गेले, ओमचे पप्पा सुद्धा धावत गेले. तर मला वाटलं, एक दोन सेकंदासाठी मला वाटलं की कुठेतरी काही शॉक वगैरे बसलाय की काय त्यांना, म्हणून इतक्या जोरात आवाज करताय किंवा काही पाल वगैरे आली आहे का. कारण आमच्या घरात ना पाल वगैरे आली की मग असा गोंधळ असतो, जोरात आवाज वगैरे असतो, आईंचा आवाज येतो असं एकदा दोनदा झालं. त्याच्यामुळे मला असं वाटलं की मे बी पाल वगैरे काहीतरी अंगावर पडली असेल म्हणून इतक्या जोरात किंचाळतायत का. तर मग मी जोरात धावत गेली आणि मी तेव्हा नेमकं कानात हेडफोन घातलेले होते, गाणे ऐकत ऐकत मी ते कपड्यांचं काम करत होती आणि मला एकदम जोरात किंचाळण्याचा आवाज ऐकायला आला आणि मी धावत गेली बाहेर. आणि जसं मी हॉलमध्ये जाते, त्या हॉलमध्ये गेल्याबरोबर मला तिथे बाबा पडलेले दिसले खाली. तर आणि आई त्यांना असं सांभाळत होत्या, तर तेव्हा पडलेले दिसले आणि डोळे त्यांनी उघडलेले होते, उघडे ठेवलेले होते. पण
थोडं शुद्धीवर होते. जेव्हा मी त्यांच्याजवळ गेले तेव्हा एकदम मलाही असं काही सुचलंच नाही की नेमकं आता काय करावं. म्हणजे पहिल्यांदाच मी कधी अशी सिच्युएशन माझ्या घरी देखील बघितलेली नव्हती किंवा कुठेच असं बघितलेलं नव्हतं की असं एकदम सडनली काहीतरी होऊन जातंय. मलाही खूप घाबरायला झालं. आणि त्यांनी मग जोपर्यंत मी तिथे गेले तोपर्यंत त्यांनी असे डोळे उघडे ठेवलेले होते. पण श्वास कुठेतरी मध्ये बंद पडलेला होता. असं जाणवत होतं की कुठेतरी श्वास असा मध्ये बंद पडतोय किंवा ते असं प्रयत्न करतायत श्वास घेण्याचा असंही काही दिसलं नाही. तिथेच थोडंसं सिरियस कंडिशन आहे असं मला वाटलं. मग मला असं वाटलं की मे बी कुठेतरी फीट वगैरे येण्यासारखं असेल. कांदा वगैरे आणला आम्ही दोघांनी. कांदा वगैरे वास दिला. सगळं फास्ट फास्ट केलं आम्ही एवढं सगळं. आणि कांदा वगैरे वास करायला दिला. पाणी डोळ्यावरती मारलं. तर पाणी डोळ्यावरती मारल्यावरच त्यांनी असं जोरात असा सुस्कारा सोडला बाहेर. असं जोरात एकदम आवाज केला बाहेर. आणि त्यानंतर मग डोळे बंद केले. आणि डोळे बंद केले थोडा वेळ त्यांची मी जेव्हा गेले तेव्हा सगळं व्यवस्थित होतं. पाणी वगैरे आणतो, कांदा वगैरे आणतो, तेवढ्यात छोटीशी अशी एवढी जीभ त्यांची बाहेर निघालेली होती. आणि पाणी वगैरे मारलं, थोडा आवाज केला. मग मी तोपर्यंत बाहेरच्या लोकांना वगैरे बोलवून आणलं कारण ते तब्येतीने थोडे हेल्दी होते. तर एक व्यक्तीने किंवा दोन व्यक्तीने असं उचलून पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला त्यांना पॉसिबल होणार नव्हतं. म्हणून मग जर आजूबाजूच्या लोकांना बोलवून आणते तेवढ्यात एवढी त्यांची जवळजवळ जीभ बाहेर निघालेली होती. आणि मला तेव्हाच कळालं होतं की काहीतरी सिरियस असू शकतं, हे खूप सिरियस. कारण ते चालते फिरते राहिले असते, चालत बोलत जर दवाखान्यात गेले असते तर मग भरपूर चान्सेस होते थोडे वाचण्याचे. पण घरातून जातानाच त्यांनी डोळे बंद केलेले होते आणि जीभ बाहेर काढून टाकलेली होती. श्वास चालू असेलही मे बी, माहित नाही आता. आणि आजूबाजूच्या लोकांनी कुठेच काही असं डिले नाही केला. लगेच आले, विदिन बोलवल्याबरोबर लगेच आले, लगेच उचललं. हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ह्यांनी गाडी बाहेर काढली. गाडी काढल्याबरोबर मग त्यांना टाकलं गाडीमध्ये. गाडीमध्ये टाकल्याबरोबर आणि मग मे बी मला असं वाटतं की त्यांना रस्त्यामध्ये उशीर झाला की काय. पण हॉस्पिटल इतक्याही लांब नव्हतं की खूप वेळ होईल, असं तासभर लागेल किंवा खूप लागेल. विदिन 10 to 15 मिनिट्स मध्ये मला असं वाटतं ते पोहोचले असतील हॉस्पिटलमध्ये. मे बी कमीच वेळामध्ये. आमचं त्या बाबतीत नंतर बोलणंच नाही झालं की किती वेळात तुम्ही पोहोचलात हॉस्पिटलमध्ये. कारण मी त्यावेळेला आंघोळ केलेली होती. आंघोळ करून आल्यानंतर मी हेअर वॉश केलेले होते, त्याच्यामुळे मी ते शॉर्ट्स वगैरे घातलेले होते. म्हणून मग मी ते त्यांच्याबरोबर पटकन गाडीमध्ये जाऊ नाही शकले. मग मी विचार केला की मग तोपर्यंत त्यांना जाऊ दिलं. म्हटलं तुम्ही जा, आपण नंतर बघूया, मी येते वगैरे असं हॉस्पिटलमध्ये. तर मग मी नंतर क्लोथ्स वगैरे चेंज केले आणि मग मी खाली जाते तोपर्यंत हे सगळे निघून गेलेले होते हॉस्पिटलमध्ये. आणि मला असं वाटलं की मे बी त्यांनी मोबाईल नेलेला नसेल ओमच्या पप्पांनी. आणि त्यानंतर त्यांचं गाडीमध्ये काय झालं काय नाही नंतर सांगतायत ते की त्यांनी नंतर आवाज दिला होता, बाबांनी नंतर आवाज दिला होता गाडीमध्ये. पण नंतर मग मी जसा ओमच्या पप्पांना फोन केला, अर्ध्या तासाने फोन केला, कारण ते घाईत असतील, थोडे घाबरून जातील म्हणून मी सुद्धा फार जास्त काही त्यांना फोन कॉल वगैरे करत बसले नाही. माहित नव्हतं की ह्यांना नेमकं टिटवाळ्याच्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतायत की आता कल्याणला शिफ्ट होत आहेत की कुठे शिफ्ट करायचं नेमकं चालू आहे हेही मला माहित नव्हतं. कारण मी घरात एकटी होते आणि ह्यांचं सगळ्यांची धावपळ नेमकी कशी चालू आहे तेही मला माहित नव्हतं. आणि आजूबाजूची लेडीज ज्या होत्या त्या माझ्या बसलेल्या होत्या बाहेर. तर त्यांच्याशी मी बोलत बसले की असं एकदम सडनली काय झालं. सकाळपासूनही कधी काही म्हणाले नाही ते की मला त्रास होतोय, मला थोडं चेस्टमध्ये पेन होतंय वगैरे. काहीच कळालं नाही कशामुळे काय झालं. आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर मग म्हणतायत खरी हे की त्यांना ईसीजी वगैरे लावला आणि ईसीजी वगैरे सगळं फ्लॅट आला त्यांचा. फ्लॅट आल्यानंतर मग डॉक्टरांनी सांगितलं की ही इज नो. मी फोन केल्यावरती मग ओमच्या पप्पांनी सांगितलं की आपण आणायला थोडा उशीर केलेला आहे. उशीर ऍज सच असा काही झालेला नव्हता. आम्ही सगळे क्विक डिसिजन घेतले. हे सगळ्या गोष्टी अगदी 10 to 15 मिनिट्स मध्येच झाल्या. काहीच नाही करता आलं. आम्ही घरात असून सुद्धा कोणाला काहीच करता आलं नाही. हॉस्पिटलमध्ये मग
थोडासा कॉन्फिडन्स मग लूजच झाला, कारण मी सुद्धा असं कधी माणसाला, कोणत्या व्यक्तीला असं समोरून अगदी जीव सोडताना बघितलेलं नव्हतं. कधीच नाही बघितलेलं होतं, कारण माझ्या आजी आजोबा जेव्हा गेले तेव्हा ते मी अगदी लहान होती, तेव्हा मला काही आठवतही नव्हतं आणि मी त्यांच्या जवळ नव्हती तेव्हा. आम्ही तेव्हा दुसरीकडे होतो, मुंबईला होतो आणि ते गावाकडे होते, त्याच्यामुळे मला तेही काही माहित नव्हतं. मी पहिल्यांदाच असं काहीतरी बघितलं होतं की जेव्हा एखादा व्यक्ती जीव सोडून जातोय. आणि हे सगळं खूप 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 शॉकिंग होतं. आई हॉस्पिटलमध्ये एकट्या होत्या, मग मला घरात एकटीला राहावं लागलं होतं, कारण कोणी पण काही येतंय, काही मागतंय. त्यानंतर सोसायटीतले काही एक दोन जण आले, त्यांनी मला सांगितलं की बेडशीट्स वगैरे द्या, हे द्या, ते द्या. त्याच्यामध्ये माझा सगळा वेळ निघून गेला की घरात ते सगळं पसारा जो पडलेला होता ते सगळं क्लीन करण्यामध्ये, की कांदा वगैरे जे त्यांना वास दिलेला होता, पाणी वगैरे त्यांना जे मारलेलं होतं तोंडावर, ते सगळं पाणी होतं. आणि त्या पाण्यावरती असं झालं की ओमचे पप्पा धावपळीमध्ये एकदम, पप्पांना काय झालं काय झालं असं करत त्या धावपळीमध्ये त्याच्यावरून आले, सटकन त्या पाण्यावरती पडले खाली. पण ते पडले आणि त्यांनी म्हणजे सावरून लगेचच बाबांना काहीतरी पाणी वगैरे दिलं वाटतं, असं काहीतरी झालं. ते मलाही एकदम आता आठवत नाहीये की तो इन्सिडेंट, म्हणजे असं सगळं एकदम फास्ट असं डोळ्यांसमोर अजूनही माझे चित्र असं फिरतंय की त्या दिवशीचा जो इन्सिडेंट आहे, ती जागा बघितली की मला अजूनही आठवते की हा, बाबांनी इथे श्वास सोडला होता, शेवटचा श्वास सोडला होता. अजूनही तो दिवस आठवतोय अजूनही, म्हणजे तो दिवस कायमचाच लक्षातच राहील, कधीच विसरण्यासारखा नाहीये तो दिवस. एवढं पण सांगण्यासारखं एक आहे की लाईफ इज अनप्रेडिक्टेबल. तेव्हा कोणाचं काय कुठे कसं होऊन जाईल काहीच सांगता येत नाही. ते अजून नुकताच गिरनार फिरून आलेले होते. आई आणि बाबा दोघंही गिरनारला जाऊन आलेले होते आणि तेव्हाही ते तिथेही कधीच काहीच बोलले नाही की कुठेतरी त्रास होतोय का, मला बरं वाटत नाहीये का, मला हॉस्पिटलमध्ये जायचंय. काहीच बोलले नाही. संध्याकाळी सुद्धा काही बोलले नाही. संध्याकाळी उलट छान चहा वगैरे घेतला, सगळं व्यवस्थित झालं आणि कुठेच काहीच बोलणं नाही झालं की तब्येत बरी नाहीये का काय आहे. सकाळी, इव्हन सकाळी एक सांगण्यासारखी गोष्ट आहे की सकाळी रविवार होता, तर त्यांना गिरनारला जायचं होतं. दिनांक 15ला त्यांचं रिझर्वेशन होतं. पुन्हा गिरनारला नाही, जगन्नाथपुरी, सॉरी, गिरनार फिरून आले होते ते आणि त्यांचं 15 तारखेला रिझर्वेशन होतं जगन्नाथपुरीचं. तर तिथे जाण्यासाठी आईंना त्रास न झाला पाहिजे किंवा त्यांना मे बी थोडासा त्रास होत होता आईंना, तर ते आईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, गोळ्या वगैरे चेंज करून आणल्या की आम्ही फिरायला जातोय तर आता थोड्या गोळ्या वगैरे चेंज पाहिजे, तिथे जाऊन त्रास नाही झाला पाहिजे काही. तर रविवारी डॉक्टरांनी, ते आमचे नेहमीचेच डॉक्टर आहे, त्याच्यामुळे मग त्यांना सुद्धा माहिती होतं की दोघांपैकी जास्त त्रास सर्वात जास्त कोणाला आहे. तर डॉक्टरांनी उलट बाबांना विचारलं की तुमचा काही त्रास आहे का. तर ते म्हणाले की नाही, मला काहीच त्रास होत नाहीये, आईंकडे बघा, म्हणजे तिच्याकडे बघावं असं म्हणाले. मे बी तेव्हा जर काहीतरी म्हणाले असते, तेव्हा त्रास होतो असं बोलले असते तर काहीतरी करता आलं असतं, हाताशी काहीतरी मे बी करता आलं असतं. बट अनफॉर्च्युनेटली ह्या सगळ्या गोष्टी खूप 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 अशा लवकर होत गेल्या आणि कोणाला म्हणजे हातातून इतक्या सहजतेने सगळ्या गोष्टी निसटून गेल्या की काहीच करता आलं नाही कोणाला. रविवारचा दिवस होता, आम्ही सगळे घरात होतो. आपण म्हणतो की मे बी आम्ही कुठे बाहेर गेलेलो असतो किंवा ऑफिसेसला गेलेलो राहिलो असतो. रात्री आम्ही 9 वाजता घरी येतो रोज, आणि त्या दिवशी संध्याकाळी 7-7:30च्या सुमारास ही घटना घडली. तर आम्ही 9 वाजता रोज ऑफिसेसला गेलेलो राहिलो असतो तर काय केलं असतं. किंवा हे जसं 15 तारखेला ह्यांचं रिझर्वेशन होतं, जगन्नाथपुरीला गेल्यानंतर ह्यांचं झालं असतं तर एकट्या लेडीने काय केलं असतं तिथे. तर हे सगळ्या गोष्टी डोक्यात येतात. कदाचित पाण्याचा प्रॉब्लेम राहिला नसता तर कदाचित ही गोष्ट घडली नसती. बऱ्याचशा गोष्टी अशा मनामध्ये येत राहतात की ओमचे पप्पा तर खूप दिवस असे फोटोकडे बघून बघून रडत होते. ओम तर सुट्ट्यांचा गावालाच गेलेला होता.
त्याच्यामुळे तो घरातच नव्हता. आईंना असं इन्सिडेंट झाल्यानंतर नंदेकडे पाठवून दिलं होतं की थोडे दिवस आता आम्ही घरात राहणार नाही. जसं आमचे 13 दिवस झाले, 14 दिवस झाले, मग आम्हालाही ऑफिसेसला जावं लागलं, कारण सुट्ट्या भरपूर दिवसांच्या घेऊन झालेल्या होत्या. तर ऑफिसेसला जावं लागलं. आणि त्याच्यामुळे मग त्यांना सांगितलं की थोडे दिवस तुम्ही, बाळाही नाहीये, ओमही नाहीये, तर तुम्ही थोडं नंदेकडे जाऊन राहा, थोडं माइंड चेंज होऊ शकतो. तर थोडे दिवस ते आता तिथे जाऊन राहिले आहेत. थोडं कधी कधी आठवण आली की अपडाऊन्स आहेत त्यांचंही. आठवण तर सतत मनामध्ये ह्या गोष्टी राहणारच आहेत, पण असं क्विक काहीतरी होईल. वय त्यांचं फार काही नव्हतं, 70च होतं. खूप असं वय झालेलं होतं, अशातली ही गोष्ट नव्हती. सगळं फिट अँड फाईन व्यक्ती, अगदी फिट फाईन व्यक्ती. आणि अशी गोष्ट एकदम सडनली व्हावी हे डायजेस्ट होण्यासारखं नाहीये, पचण्यासारखं नाहीये. 13 दिवस 14 दिवस तर सगळे घरात होते, तोपर्यंत काही वाटलंही नाही. की वाटलं नाही म्हणजे होतं जरा एक व्यक्तीची कमी. असं 24 तास जर आपण एखाद्या व्यक्तीच्या सहवासात आहोत आणि त्याचं असं घरातून निघून जाणं हे थोडंसं डायजेस्ट होण्यासारखं नाहीच आहे, थोडं पचण्यासारखं नाहीये. कुठेतरी त्यांचा तो व्यक्तीचा ऑरा घरात असतो, कुठेतरी त्या व्यक्तीचा सहवास त्या घरात राहतोच. असं वाटायचंच नाही की ते अजून नाहीये घरामध्ये. ते असं वाटायचं की ते अजून आजूबाजूलाच आहेत, ते मे बी आपल्याकडे बघतायत, ते जिथे त्यांचा फोटो आहे ते तिथे अजून बसलेले आहेत. असं कित्येक दिवस असं वाटायचं. आज 1.5 महिना झाला, 1.5 महिना होण्यात येईल आता 30 तारखेला. पण असं खूप दिवस पचण्यासारखं नव्हतं या गोष्टी. 13 दिवस सगळे विधी व्यवस्थित पार पडले गेले, कुठलेच विघ्न आले नाही. 13 दिवस 14 दिवस जितकेही होते ते सगळे गोष्टी पार पडल्या गेल्या. पण एक गोष्ट अशी होती की टिटवाळा इथे हॉस्पिटल्स, ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेलेले होते, त्या हॉस्पिटल मधल्यांनी कुठेतरी हलगर्जीपणा केला असं म्हणता येईल. कारण जेव्हा पेशंटला आम्ही घेऊन गेलो, जेव्हा हे घेऊन गेले, त्यांनी साधं शॉक ट्रीटमेंट सुद्धा देण्याचा प्रयत्न नाही केला. त्यांनी फक्त ईसीजी लावून बघितला, तो फ्लॅट आला, दॅट्स इट. तिथेच त्यांनी सांगितलं की ही इज नो मोर. त्यांनी बाकीचे कुठलेच प्रयत्न नाही करून बघितले. ऑक्सिजन नंतर सांगितल्यावरती त्यांनी लावून बघितला. कुठेतरी शॉक ट्रीटमेंट दिली असती तर मे बी कुठेतरी चांगल्या हॉस्पिटलमध्ये जर ही गोष्ट झाली असती तर मे बी गोष्टी बदलल्या असत्या. अशा अनेक अनेक गोष्टी मनामध्ये येत आहेत. पण माहित नाही देवाच्या मनात काय होतं, आणि लाईफच तितकं होतं का की काय बाकीच्या गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, का काही सांगायचं राहून गेलंय त्यांचं, का काही बोलायचं राहून गेलं. व्यक्ती बोलूही शकले नाही ते नीट, आणि असं एकदम चालता फिरता निघून गेले. आणि नळी जेव्हा त्यांनी आणली तेव्हा खालच्या लोकांनी आम्हाला भेटायला आले तेव्हा म्हणाले की अरे हे तर आम्हाला खाली भेटले अजून आता, आणि आताच कशी काय अशी बातमी आली. लोकांनाही, आमच्या अमृतसिद्धीच्या सोसायटीतल्या जे आहे पब्लिक, त्यांनाही हे सगळं खरं वाटत नव्हतं की असं काहीतरी झालंय. त्यांना सगळ्यांना वाटायचं की अरे आता तर अजून भेटले आम्हाला खाली, आणि सडनली असं कसं मेसेज आला. पण सोसायटीतल्या लोकांनी बऱ्यापैकी आम्हाला हेल्प केली. कुठेतरी आहे सोसायटी आमची तशी सपोर्टिव्ह नेचरची आहे, एक बरं झालं. आणि घरातल्या बाबांविषयी सांगायचं झालं तर ते खूपच घरात रिस्पॉन्सिबल व्यक्ती होते. त्यांना घरात सगळं नीटनेटकेपणाच आवडत होता. त्यांना म्हणजे कधी पैशांच्या बाबतीत कधीच त्यांनी विचार केला नाही कधी कोणाला. पैशांचा कधीच असं म्हणजे असं कुठे खर्च करायला नको पाहिजे, किंवा असं कंजूशी म्हणतो आपण स्वभाव, तसा कधी केला नाही त्यांनी. सगळ्यांना मनमोकळेपणाने खाऊ घातलं, सगळ्यांना सगळे पार पडल्या रिस्पॉन्सिबिलिटी, सगळ्या व्यवस्थितपणे पार पाडल्या. आणि घरात खाण्याच्या बाबतीत वगैरे तर कधीच कुठल्याच गोष्टीची अशी कमी नव्हती. संपण्याच्या आधीच सगळ्या गोष्टी तयार राहायच्या. इवन ते जगन्नाथपुरीला जाणार होते तर सगळ्या भाज्या त्यांनी आणून ठेवलेल्या होत्या की हे दोघांना पुरतील बुवा, आठवडाभरासाठी, 1.5 आठवड्यासाठी पुरतील या सगळ्या भाज्या वगैरे, असं समजून त्यांनी. आणि तसंही ते गावाला जायचे ना, तर गावाला जाण्याच्या आधीच सगळ्या भाजी पाला फळं वगैरे सगळं आणून ठेवायचे घरामध्ये.
घरातला सगळा नेटकेपणा, काही सणवार असेल तर सगळं शॉपिंग वगैरे तेच करून आणायचे. कपड्यांच्या घड्या असो, कपड्यांच्या घड्या कोणीच करायचं नाही घरातलं. कपडे धुतलेले झाल्यानंतर ते सगळे घड्या वगैरे करून ठेवण्याचं काम बाबाच करायचे. त्यानंतर पूजा अर्चा ही व्यवस्थित सगळं चालू होतं. पण आता थोडं वय झालेलं होतं त्याच्यामुळे कुठेतरी वरती खालती गोष्टी होत्या. पण थोडं आता आम्ही सुद्धा त्यांच्या आठवणींमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय. ओमही घरी नाहीये, आई पण घरी नाहीये, त्याच्यामुळे घर असं थोडं रिकामं रिकामं वाटतच आहे. पण आहे, आम्ही आता दोघंच आहोत घरामध्ये. ओम आल्यानंतर मे बी थोडं होऊ शकतात काही गोष्टी सॉर्टिंग. थोडं जो खालीपणा जो जाणवतोय त्यांची जागा तर कोणीच घेऊ शकणार नाही. पण एक आहे की कुठेतरी ओम आल्यावरती थोडा कुठल्या तरी गोष्टीचा विसर पडू शकतो. एवढंच सांगायचं होतं. आणि फक्त एवढं आहे की आपल्या जीवाला जपा. सगळ्यांच्या आपला जो दिवस आहे, ह्या ज्या इन्सिडेंट नंतर आहे ना, मला एक शिकवण खूप मिळाली की आपली जे लाईफ आहे, आपलं जे आयुष्य आहे, दॅट इज व्हेरी मच अनप्रेडिक्टेबल. त्याला कुठेच गॅरंटी नाहीये की आपल्या पुढच्या क्षणाला आपलं काय होणार आहे. आज मी बोलते आहे पण रात्री माझ्यासोबत काय होणार आहे, उद्या काय होणार आहे. आपण सगळं प्लॅनिंग वगैरे करून ठेवतो की 2 वर्षाने आपण असं करू, 1 वर्षाने असं करू. पण कुठेच काहीच नाहीये असं की हे सगळं होणार आहे का काय होणार आहे आपल्यासोबत काहीच माहित नाही. काहीच कोणाला माहित नसतं की आपल्या सोबत पुढच्या क्षणाला काय होणार आहे. त्याच्यामुळे जो दिवस आलेला आहे तो आनंदाने जगायचा आहे. आणि कुठल्या असं ताणतणाव कुठल्याच गोष्टीचा घ्यायचा नाहीये. खूप जास्त असं स्ट्रेस नाही घ्यायचा आहे. हे मला या इन्सिडेंट मधून शिकायला मिळालं. आणि माझ्या आई वडिलांना सुद्धा मी हेच आता शिकवण देतेय की तुम्ही सुद्धा कुठल्या गोष्टीचा ताणतणाव घेऊ नका. कारण आता एक व्यक्ती आम्ही खूप जवळचा गमावलेला आहे. आता तुम्ही दोघं तिघं आहात, माझे आई बाबा आहेत, सासूबाई आहेत, तर त्यांनी थोडं जीवाला स्वतःहून जपावं अशीच माझी इच्छा आहे. आणि देव आत्म्याला शांती देऊ. आणि आम्हाला सगळ्यांना या इन्सिडेंट मधून बाहेर येण्याची शक्ती देऊ. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईंना या इन्सिडेंट मधून बाहेर येण्याची शक्ती देऊ. अशीच मी देवाकडे प्रार्थना करते. आणि माझे पुढचे ब्लॉग्स आहेत ते चालू राहणार आहेत. जे काही मी ब्लॉग्स करते आहे ते तर माझे चालूच राहणार आहे. तर एवढं सांगून मी हा ब्लॉग संपवते आणि भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.